हॅलो स्टुडंट्स, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील क्वेश्चन नंबर 2 लेसन नंबर आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मधील इलिस्ट्रेशन नंबर 2 शिकणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। क्वेश्चन बघा, पेज नंबर आहे 4.18। सर्वात प्रथम आपल्याला ॲसेट कॅल्क्युलेट करावी लागते। त्याच्यासाठी आपल्याला बॅलन्स शीट क्वेश्चन रीड करणं गरजेचं आहे आणि बॅलन्स शीटला तुम्हाला टिक आउट करून घेणं पण गरजेचं आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करूया। फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू अडानी लिमिटेड अहमदनगर कॉम्प्युट द इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर्स। बॅलन्स शीट दिलेले आहे। बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019। शेअर कॅपिटल दिलेला आहे। Issued and paid up capital 20,000 equity shares of ₹10 each। 20,000 हे नंबर ऑफ शेअर होल्डर्स आहेत आणि त्यांची एक शेअर्स 10 रुपयाचा आहे। त्यांच्याकडून तुम्ही 2 लाख रुपये कॅपिटल घेतलेला आहे आणि हे इश्यूड म्हणजे विकायला काढलेलं होतं आणि पेड अप म्हणजे वसूल झालेला आहे, तेवढे पैसे आपल्याला मिळाले। 13,000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 each। नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत 13,000, त्यांच्याकडून 10 रुपये घेतलेले आहेत म्हणजे त्यांच्याकडून टोटल अमाऊंट 1,30,000 रुपये 1,30,000 रुपीज तुम्ही घेतलेले आहेत। रिझर्व्ह फंड आहे 16,000। रिझर्व्ह फंड म्हणजे तुम्ही प्रॉफिट मधून साठवून ठेवलेले तुमचे पैसे आहेत, हा प्रॉफिट असतो तुमचा साठवलेला प्रॉफिट। तर ही तुमची इंटरनल लायबिलिटी आहे इथपर्यंत। ट्रेड क्रेडिटर्स म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही गुड्स परचेज केलाय उधारीवर, त्यांना आपल्याला 45,000 रुपीज देणं आहे, हे बाहेरचं देणं आहे, त्याला आपण करंट लायबिलिटी म्हणतो किंवा एक्सटर्नल लायबिलिटी असं म्हणतो। बिल्स पेएबल आहे 20,000। टॅक्सेशन प्रोव्हिजन आहे 5,000, हे तुम्हाला बाहेरचं देणं आहे, ते द्यावं लागेल। तर ॲसेट मधून लायबिलिटी लेस करायची म्हणजे मग तुमच्याकडे किती ॲसेट आहे अवेलेबल आहे ते समजतं। गुडविल दिलेला आहे। लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक इन ट्रेड डेटर्स, कॅश इन हँड आणि अंडर रायटिंग कमिशन। अंडर रायटिंग कमिशन ही आपली ॲसेट नाही। अंडर रायटिंग कमिशन म्हणजे जेव्हा आपण शेअर्स इश्यू करतो तेव्हा एजंटला दिलेलं कमिशन असतं। स्टार्टिंगला जेव्हा कंपनी स्थापन होते आणि शेअर्स इश्यू करते तेव्हा एजंटला दिलेलं कमिशन असतं, बट ते आपली शेअर्स कॅपिटल जमा करण्यासाठी आपण दिलेलं असतं म्हणून त्याला ॲसेटमध्ये लिहिलं जातं। तर ही आपली ॲक्च्युअली ॲसेट नाही, आपली संपत्ती नाहीये। तर हे अंडर रायटिंग कमिशन घ्यायचं नाही। कॅश इन हँड पर्यंत आपली ॲसेट आहे। फॉर द पर्पज ऑफ व्हॅल्युइंग द इक्विटी शेअर्स ऑफ द कंपनी व्हेरियस ॲसेट्स वेअर व्हॅल्यूड ॲज अंडर। वेगवेगळ्या ॲसेटची व्हॅल्यू बाजारभावानुसार आज किती झालेली आहे, ही पूर्वीची तुमची संपत्ती होती, आज आपली संपत्ती किती आहे ते आपल्याला बघायचे आहे। म्हणजे पूर्वीची ॲसेट आहे आणि आता आपल्याला ॲसेटमध्ये किती बदल झालेला आहे, मार्केटमध्ये आज आपल्या ॲसेटची व्हॅल्यू काय आहे ते खाली दिले आहे। बुक डेट्स म्हणजे डेटर्स आहे, ट्रेड डेटर्स। बुक डेट्स रिलेटेड रिअलाइज 100% ऑफ बुक व्हॅल्यू। याचा अर्थ आहे जे बुक डेटर्स आहेत म्हणजे डेटर्स आहेत 36,000, त्याची बुक व्हॅल्यूज आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय बदल झालेला नाही। तर ह्याला स्टार करून घ्यायचा आहे डेटर्सला। इथं डेटर्सच्या पुढे स्टार करून घ्या म्हणजे आपल्या लक्षात येतं की ह्याची व्हॅल्यू काय आहे। ऍक्च्युअली ह्याची चेंज नाही झाली, याला काय चेंज नाही केलं तरी चालेल। त्याच्यानंतर सांगितले स्टॉक इन ट्रेड रिअलाइज ॲज प्रॉफिट ऑफ 15,000। स्टॉक इन ट्रेडला काहीतरी सिम्बॉल करून घ्या, त्याच्यामध्ये बदल झालेला आहे। स्टॉक इन ट्रेड 65,000चा होता आणि आपण तो स्टॉक विकल्यानंतर 15,000 रुपये प्रॉफिट झाला म्हणजे स्टॉकची व्हॅल्यू इन्क्रीज झाली। 65,000 स्टॉकची व्हॅल्यू होती, स्टॉकची व्हॅल्यू 65,000 होती, त्याच्यामध्ये 15,000 प्रॉफिट ऍड करायचं आहे म्हणजे आपला स्टॉकची व्हॅल्यू किती झाली बघा 80,000। स्टॉकची व्हॅल्यू झाली 18,000। तर स्टॉकला सिम्बॉल करून घ्या किंवा स्टार करून घ्या। त्याच्यानंतर सांगितलं इन्व्हेस्टमेंट्स 50,000। इन्व्हेस्टमेंटला स्टार करा, इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू 50,000 झाली। त्याच्यानंतर गुडविल इथवर आहे, गुडविलची व्हॅल्यू झाली 1,10,000। गुडविलला स्टार करा। ह्या खालच्या अमाऊंट घ्यायच्या ॲसेटमध्ये, इथं ॲसेटमध्ये ह्या खाली तुमच्या व्हॅल्यू झालेल्या आहेत त्या घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर सांगितलंय लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंगला स्टार करा, त्याची व्हॅल्यू चेंज झाली। प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू चेंज झाली आणि बाकीच्या ॲसेट ॲज इट इज आहेत म्हणजे स्टॉक इन डेटर्स, कॅश इन हँड ॲज इट इज आहे आणि अंडर रायटिंग कमिशन घ्यायचं नाही, त्याला क्रॉसची साईन करा। आणि ही ट्रेड
ट्रेड क्रेडिटर्स, बिल्स रिसिवेबल आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन ही थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. हे आपल्या ह्या ऍसेटच्या टोटल मधून हे लेस होणार आहे. मग सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ नेट ऍसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. मग सगळ्या ऍसेटची टोटल करायची आहे. ऍसेट लिहा किंवा नेट ऍसेट लिहा, टोटल ऍसेट लिहा तरी चालेल. मग ऍसेट तुमच्या बुक मध्ये जे दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये तशी सुरुवातीला घ्यायची आहे. सगळ्या ऍसेट घ्यायच्या. गुडविल दिलं इथं 35 आणि खालची अमाऊंट घ्यायची 1,10,000. वरची घेऊ नका. 1,10,000 ही आपली झाली गुडविलची व्हॅल्यू. त्याच्यानंतर आहे गुडविल नंतर आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 95,000 वर. वरची नाही घ्यायची, खालची घ्यायची आहे. लँड अँड बिल्डिंग आहे, सॉरी गुडविल 50 आहे, चुकलं इथं. गुडविल 50,000 आहे आणि लँड अँड बिल्डिंग 1,10,000 आहे. 1,10,000. त्याच्यानंतर काय सांगितलंय बघा, लँड अँड बिल्डिंग झालं. प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू बघा. इथं प्लांट अँड मशिनरी नाही बघायची, इथं बघायचं प्लांट अँड मशिनरी 1,40,000. ऍडजस्टमेंट मधली व्हॅल्यू घ्यायची. आज बाजारभावानुसार ही किंमत आहे, पूर्वी ही होती. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट वरची अमाऊंट घ्यायची नाही, खाली अमाऊंट दिलेली आहे. इन्व्हेस्टमेंट्स आहेत मला वाटतं 50,000, 60,000 आहे, सॉरी 60,000. अमाऊंट नीट बघा 60,000. इन्व्हेस्टमेंट आहे 60,000. त्याच्यानंतर आहे स्टॉक इन ट्रेड. तरी स्टॉक इन ट्रेडला काय ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले, स्टॉक इन ट्रेड रिअलाइज ऍट प्रॉफिट ऑफ ₹15,000. म्हणजे प्रॉफिट घेऊन त्याला रिअलाइज केलं म्हणजे विकलं. याच्यामध्ये 65,000 प्लस 15,000 प्रॉफिट ऍड करा, टोटल येतील 80,000. तुमच्या स्टॉकची व्हॅल्यू झाली 80,000 रुपीज. त्याच्यानंतर आहे ट्रेड डेटर्स. ट्रेड डेटर्सला आपण काय अंडरलाईन केलं आहे, स्टार केलेला नाही तर ती ऍज इट इज येईल. आणि वर पण लिहिलंय बुक डेट्स म्हणजे डेटर्स आहेत. रिअलाइज 100% ऑफ बुक व्हॅल्यू. 100% ऑफ बुक व्हॅल्यूला ते रिअलाइज झालेलं आहे म्हणून इथे 36,000. 100% म्हणजे ऍज इट इज प्राइस आहे, 100%ला ते रिअलाइज झालेलं आहे. त्याच्यानंतर काय आहे बघा, कॅश इन हँड आहे 24,000. कॅश इन हँड 24,000. आणि त्याच्या खाली आहे अंडर रायटिंग कमिशन. आपण अंडर रायटिंग कमिशन घेत नाही. मग ह्या सगळ्या ऍसेटची टोटल म्हणजे नेट ऍसेट. ह्या ऍसेटची टोटल करा किती येते बघा. त्या आउटर कॉलम मध्ये टाका. ऍसेटची टोटल आहे 5 लाख. ऍसेटची टोटल आहे 5 लाख रुपीज. त्याला नाव द्या नेट ऍसेट, टोटल ऍसेट. नाव द्या टोटल ऍसेट. टोटल ऍसेट्स. आता त्याच्यातून लेस करायचं आहे करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे ट्रेड क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन ह्या तुमच्या करंट लायबिलिटीज आहेत. त्याच्यामध्ये बदल झालेला नाही म्हणून तसेच लिहा ऍज इट इज. ट्रेड क्रेडिटर्स आहेत 45,000. बिल्स पेएबल आहे 20,000. टॅक्सेशन प्रोव्हिजन 5,000. टोटल लायबिलिटी आहे तुमची 50 आणि 20 70,000. 5 लाख मधून 70
1000 गेले 4,30,000 आली, ही तुमची आली नेट ऍसेट. 4,30,000 आहे तुमची नेट ऍसेट. नेट ऍसेट आहे 4,30,000. आता ही जी 4,30,000 जी ऍसेट आहे ती एका शेअर होल्डरच्या वाट्याला किती हे आपल्याला फाइंड करायचं आहे. एका शेअर होल्डरच्या वाट्याला ऍसेट किती. मग काय करायचं आहे, टोटल ऍसेट डिवाइड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर. हे लक्षात ठेवा, आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय त्यांनी. व्हॅल्यू काय नाही सांगितलं, एवढं सांगितलंय की इन्सेंट्रिक व्हॅल्यूनुसार प्रत्येक शेअर होल्डरच्या वाट्याला किती ऍसेट येणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये आता बघा प्रेफरन्स शेअर्स दिले. पहिल्या क्वेश्चन मध्ये प्रेफरन्स शेअर्स नव्हते, ह्या क्वेश्चन मध्ये प्रेफरन्स शेअर्स दिले. तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, जी ही ऍसेट आहे त्याच्यातून प्रेफरन्स शेअर कॅपिटल लेस करायचं आहे. म्हणून इथल्या नेट ऍसेट, थांबा इथं कॅल्क्युलेशन लिहिते. कॉम्प्युटेशन ऑफ फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर हे आहे 1 नंबरचं कॅल्क्युलेशन. सोल्युशन नंबर 1 हे आहे 1 कॅल्क्युलेशन नंबर 1. कॅल्क्युलेशन नंबर 2. कॅल्क्युलेशन ऑफ फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. मग काय करायचं आहे, तर नेट ऍसेट किती होती 4,30,000 लेस, आपल्याला लेस ह्याच्यातून प्रेफरन्स शेअर कॅपिटल लेस करायचं आहे, ते आहे 1,30,000 लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. प्रेफरन्स शेअर कॅपिटलची अमाऊंट आहे, शॉर्टकट मध्ये दिले. प्रेफरन्स शेअर कॅपिटल अमाऊंट आहे बॅलन्स शीटला दिलेला आहे 1,30,000. 1,30,000 म्हणजे फंड किती अवेलेबल झाला 3 लाख. एवढे तुमच्याजवळ संपत्ती आहे. आता बघा इथं तुम्हाला क्वेश्चन मध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं आहे 1,30,000, ते लेस करा. म्हणजे आता जी तुमच्याकडे जी अवेलेबल फंड आहे, फंड अवेलेबल ह्याला म्हणायचं अवेलेबल फंड. अवेलेबल फंड फॉर इक्विटी शेअर होल्डर नाही दिलं तरी चालेल. हा जो फंड आहे तो इक्विटी शेअर म्हणजे जी संपत्ती आहे ती कोणाची आहे, तर ओनरची. ओनर कोण असतात, इक्विटी शेअर. म्हणजे जी पण आता ही ऍसेट आहे ती कोणाच्या मालकीची आहे, इक्विटी शेअर होल्डरांच्या. म्हणून काय करायचं आहे आपल्याला, कॅल्क्युलेशन नंबर 3. इन्सेंट्रिक intrinsic value of each equity shareholder. इक्विटी शेअरहोल्डर म्हणजे इन्सेंट्रिक व्हॅल्यू म्हणजे जी ऍसेट आहे ही नाही. आता हे 3 लाख जे आहे, हे 3 लाख हा जो फंड आहे तो इक्विटी शेअर होल्डरांच्या वाट्याला किती. म्हणून इथं लिहायचं आहे जो अवेलेबल फंड आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता इथं फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. बघा फंड अवेलेबल हे फॉर इक्विटी शेअर होल्डर डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर होल्डर. नंबर ऑफ शेअर्स लिहा, शेअर होल्डर लिहा, बरोबर आहे. त्यानंतर फंड किती होता अवेलेबल 3 लाख डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर होल्डर किती आहे, तिथं आहे बघा 20,000. नंबर ऑफ शेअर होल्डर आहे 20,000.
ह्याचा आन्सर तुम्ही कॅल्सीवर फाइंड करू शकता. आन्सर येत आहे 15. आन्सर आहे ₹15. हे आहे आन्सर. तुम्ही ह्याला कट करा. ह्या 3 झिरोला हे 3 झिरो गेले, ह्या झिरोला हा झिरो गेला. 3 लाख डिवाइड बाय 20,000. एक मिनिट. 3 लाख डिवाइड बाय 20,000 20,000. ह्या 4 झिरोला हे 4 झिरो गेले आणि इथे 2 1 जा 2 2 15 जा 30 म्हणजे आले एका शेअर होल्डरला 15 रुपीज. एका शेअर होल्डरला 15 रुपीज. हे झालं आपलं आन्सर. हा लेसन खूप सोपा आहे. तर हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.